नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात कोल्हापूरच्या बातमीने. कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेससाठी भाजपनं आपली जागा सोडली आहे. अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाल्याचं आपण बघतोय. यामुळे आता काँग्रेस आणि भाजपचं काही साटालोटा आहे का अशी देखील चर्चा जी आहे ती पडद्यामागे रंगू लागली आहे. पण राजकीय वर्तुळात काही घडू शकतं आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं तर अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता सतेज पाटील यांची बिनविरोध विधान परिषदेवरती निवड झाली आहे. याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्याबरोबर आहेत. किरण, ह्या म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होण्यापाठीमागे अमल महाडिक यांनी आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेणं, यात आता ही चर्चा खरी आहे का की काँग्रेस आणि भाजपचं काही साटालोट आहे? नक्कीच विशाल, पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरमधील राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं होतं. जिल्ह्यावरती वर्चस्व कोणाचं यासाठी काँग्रेसचे सतेज पाटील असतील आणि भाजपचे अमोल महाडिक आहेत हे आमने सामने आलेले आहेत. पाहायला गेलं तर हे दोन्ही जे उमेदवार आहेत ते कट्टर जे विरोधक आहेत एकमेकांचे आणि अनेक दिवसापासून या दोघांच्यामध्ये हाडवैर आहे अशाच प्रकारची चर्चा जी आहे ती रंगलेली होती. मात्र बघायला गेलं तर आता कोल्हापूर विधान परिषदेची जी जागा आहे ती आता काँग्रेसला सोडण्यात आलेली आहे. भाजपचे अमोल महाडिक यांनी अर्ज जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे. आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली दिल्लीमध्ये आणि या बैठकीमध्ये हा जो अर्ज मागे घेण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा जो आहे तो आदेश जो आहे तो हायकमांडने दिलेला आहे. त्यानुसार भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी आता अर्ज जो आहे तो मागे गेलेला आहे. त्यानंतर हायकमांडने आदेश दिल्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील एक बैठक झाली. यामध्ये महाडिकांचे जे कुटुंबीय असतील किंवा समर्थक असतील त्यांच्यामध्ये देखील ही बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेले तर यामध्ये एक अपक्ष अर्ज देखील होता, तोही मागे घेण्यात आलाय का? सध्या याबाबत अजून काही माहिती जी आहे ती समजू शकली नाही. मात्र काँग्रेस आणि भाजप यामध्ये जी काही मुख्य लढत होती यामधील जे भाजपचा उमेदवार अमोल महाडिक आहेत यांनी जो अर्ज आहे तो आज मागे घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचा जो आहे तो आता मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांचे बिनविरोध जे आहे ते आता निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर कट्टर विरोधक जे दोघंही आहेत या दोघांमधील अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसमध्ये साटेलोट असल्याचं एकंदरीत आहे की काय अशाच प्रकारची चर्चा आता कोल्हापूरमध्ये जे आहे ते रंगू लागलेले आहे. मात्र भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता काँग्रेसला जो आहे तो मार्ग मोकळा झालेला आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. कोल्हापूर बद्दलची अपडेट आपण जाणून घेतोय. विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध तिथे पार पडलेली आहे. सतेज पाटील यांची निवड झाल्याचं आपल्याला कळत आहे. अमल महाडिक जे भाजपचे उमेदवार होते त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. तर नागपूरबद्दल जाणून घेऊयात. नागपूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही असं एकूण दिसून येत आहे. रवींद्र भोयर विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. नागपूरच्या जागेसंदर्भात भाजप आणि काँग्रेसमधील पडद्या पाठीमागची चर्चा फिसकटली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विधान परिषद निवडणूक होण्यावर शिक्कामोर्तब झालाय. काँग्रेसचे डमी उमेदवार प्रफुल्ल गुडजे यांचा अर्ज नियमित प्रक्रियेत बाद होणार आहे असं देखील कळत आहे. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, कोल्हापूरमधली निवडणूक बिनविरोध झाली असं कळत आहे. सतेज पाटील निवडून आलेत, पण नागपूरमध्ये तसं घडेल का? कारण तसं बघायला गेलं तर थोडेसे बॅकफुटला गेलेले चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येताना दिसत आहेत. त्यांच्याकरता ही मोठी संधी आहे. विशाल, निश्चितच भाजपकडनं जो प्रस्ताव दिला त्यामध्ये भाजपचा पूर प्रयत्न होता की नागपूरची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हायला पाहिजे. त्या प्रस्तावामध्ये कोल्हापूर ही काँग्रेसला द्यायचं आणि नागपूर ही भाजपने ठेवायचं. मात्र जे नागपूरचे जे काँग्रेसचे स्थानिक नेते होते हे निवडणूक व्हावी यासाठी ठाम होते. त्यामुळे मग आपण बघू शकतो की नाना पटोले देखील येते. आपण प्रयत्न करू ते काय बोलतात. तर पण एक गोष्ट विशाल की जर का बघितलं तर नाना पटोले या संपूर्ण बैठकीमध्ये काय बोलतात हे बघू आधी, त्यानंतर मग पुढची आपल्याला बोलता येईल.
चारही ज्या जागा आहेत त्यापैकी कुठल्या बिनविरोध दुसऱ्या लढत कोल्हापूर आणि नंदुरबार धुळे या 2 जागा बिनविरोध झाल्यात. एक जागा काँग्रेसला आली, एक जागा भाजपला गेली. नंदुरबार BJP आणि कोल्हापूर काँग्रेस आणि मुंबईमध्ये एक शिवसेना आणि एक BJP अशा पद्धतीच्या बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. आमचं नागपूरमध्ये ही लढत होणार आहे आणि त्या लढतीची आता सुरुवात झालेली आहे आणि या लढतीमध्ये काँग्रेसचाच विजय होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की आता जे विड्रॉलची होती प्रक्रिया, विड्रॉलची प्रक्रिया संपली आता. त्याच्यामुळे आता कोणाचे फॉर्म काय राहिले ते तुम्हाला कळणारच आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर हे विजय होतील एवढंच मी तुम्हाला सांगतो. नागपूर बाबत का निर्णय झाला नाही? आमच्याकडे कुठलाही नागपूरचा प्रस्ताव आलेला नाही भाजपकडून, त्याच्यामुळे नागपूरची चर्चा झाली नाही. राजस्थानमध्ये बोलले. भविष्यवाणी करणारं भाजप पक्ष आहे आणि त्यांची भविष्यवाणी खोटी निघायला लागलेली आहे. आता त्यांच्यावर कोणीही विश्वास करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला आता काही अर्थ राहिलेला नाही. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार हे 5 वर्ष चालेल आणि महाराष्ट्रातला विकासाच्या व्यवस्थेमध्ये आणेल. हो, नागपूरच्या जागेबाबत काय प्लॅनिंग केलेलं आहे? भाजपकडे 60 जागा ज्या त्या जास्तीच्या आहेत. तुमच्या काय योजना तुमचं? या निवडणुकीमध्ये जागा किती कोणाकडे असतात, नंबर कोणाकडे काय असतात त्याचा काही अर्थ नसतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून आमच्या रणनीतीमध्ये आम्ही ही जागा जिंकू अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. देखो, प्रस्ताव आया नहीं तो उसके ऊपर चर्चा करने की जरूरत नहीं है, क्योंकि प्रस्ताव आता तो उसके बारे में चर्चा होती तो आपको बताते. उद्यापासून भाजपचे नगरसेवक नॉट रिचेबल होत आहेत, अज्ञातस्थळी त्यांना नेलं जात आहे. त्यांना काय वाटतं, फुटू नये कुठेतरी मतं, या भीती वाटते का भाजपला भीती वाटली म्हणूनच तुम्ही सांगता त्याप्रमाणे अगर ते नॉट रिचेबल होत असतील तर भाजप किती घाबरलेली आहे याच्यावरून सिद्ध होतं. काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत किंवा सदस्यांबाबत काय कशी काळजी घेणार आहे काँग्रेस? आम्हाला काळजी घ्यायची गरज नाही. आमचे सदस्य बरोबर आहेत आणि ते सगळे 100% काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतात. नानाभाऊ, तसं भाजपनं प्रस्ताव दिला नाही असं जरी आपण म्हणत असला तरी हा प्रस्ताव आपल्याकडनं सुद्धा जाऊ शकत होता, कारण शेवटी ही चर्चा झाली आहे. त्यामुळे नागपूर लढवण्याच्या मागे खास हेतू काय आहे? आम्हाला प्रस्ताव आला नाही, कारण की आता जो प्रस्ताव आलेला होता भाजपकडून त्या प्रस्तावावरच चर्चा झाली आणि त्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही राज्यामध्ये कारवाई केलेली आहे. नागपूरचा प्रस्ताव आलेला नाही, त्याच्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. कुठली नाराजगी नाही. हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेले सगळे पक्ष या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील. हो, एनसीपी तसं म्हणणं आहे स्थानिक नेत्यांचं नागपुरातल्या की आम्हाला वरून आदेश आला नाही, त्यामुळे अजूनही आम्ही काँग्रेससोबत असं म्हणतात. त्यांचे आदेश आल्यावरच ते काम करतील, तर ते स्वाभाविक आहे. ते त्यांचे नेते आदेश करतील. तुमच्या वक्तव्यामुळे दुखावले आहेत. आमचं वक्तव्य काय आहे त्याच्यात? आमचं वक्तव्य, आम्ही असं कुठलंही वक्तव्य केलं नाही की ज्याच्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही दरार येणार. विशाल, की जर का बघितलं तर ज्या 2 जागेवर एकमत झालेलं आहे, म्हणजे कोल्हापूरच्या बदल्यामध्ये धुळे नांदुरबारची जागा भाजपकडनं सोडण्यात आलेली आहे. कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला मिळालेली आहे, तर धुळे नांदुरबारची जागा ही भाजपला मिळालेली आहे. आणि अकोला आणि नागपूर या 2 जागेवर निवडणूक होणार आहे आता जवळपास निश्चित आहे. पण नाना पटोले यांनी एक माहिती दिली की भाजपकडनं जो प्रस्ताव आला होता त्या प्रस्तावावर आणि नागपूरच्या जागेसंदर्भात कोणतंही नव्हतं. तर त्यामुळे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की जर का भाजपचा प्रस्ताव आला असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेसंदर्भात आग्रह का धरला नाही बिनविरोधचा, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशाल, म्हणजे धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजे हे नवलच म्हणावं लागेल. चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक बिनविरोध होण्याच्या संदर्भात खरं हालचाली होणं आवश्यक होतं, पण तसं यामध्ये काही होताना दिसत नाहीये. कोल्हापूरमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. धुळे अकोला या संदर्भातला जो आहे म्हणजे काय म्हणूयात की पडद्यामागची चर्चा जी ती यशस्वी झाली, पण नागपूरच्या बाबतीत तसं नाही आहे. म्हणजे नागपुरातील जागा ही बिनविरोध होणार नाही आहे. पुढे पाहूयात. मुंबईतील 2 जागांसाठी सेना, भाजप आणि अपक्ष अशा तिघांनी अर्ज भरला होता. त्यापैकी अपक्ष उमेदवार
सुरेश कोपरकर यांनी काल अर्ज मागे घेतला. आपण पाहतोय आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज. 2 जागांसाठी म्हणजे मुंबईच्या 2 विधान परिषदेच्या जागांसाठी आपण जर लक्षात घेतलं तर सेना, भाजप आणि अपक्ष अशा तिघांनी अर्ज भरला होता. त्यापैकी अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. याचा अर्थ आता ही जी थेट लढत आहे ती सेना विरुद्ध भाजप अशीच असणार आहे. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधली त्या कोट्यातली खरं तर एका जागेची ही निवडणूक आहे आमदार पदासाठी. काय एकूण लक्षात येते म्हणजे बलाबल जर लक्षात घेतलं आणि आतापर्यंतची मोर्चे बांधणी लक्षात घेतली तर पुढे काय दिसतंय? विशाल, मुंबई महानगरपालिका अशी महापालिका आहे ज्याच्यामधून 2 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 2 आमदार जे आहेत विधान परिषदेवर निवडून जातात आणि त्यानुसार आता मुंबईतली सुद्धा निवडणूक बिनविरोध होते. कारण काल सुरेश कोपरकर हे अपक्ष उमेदवार होते ज्यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला होता आणि त्यांनी आपला अर्ज काल मागे घेतला. त्यामुळे आता शिवसेनेच्या वतीनं सुनील शिंदे आणि भाजपच्या वतीनं राजहंस सिंग हे दोन्ही जे माजी आमदार आहेत यांची विधान परिषदेवरची आमदारकी जी आहे ती निश्चित झालेली आहे. थोड्या वेळातच राजहंस सिंग, कारण आता 3 वाजून गेलेले आहेत, अर्ज मागे घेण्याची वेळ संपून गेलेली आहे आणि मुंबईतल्या उमेदवारांना कालच अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे. त्यामुळे आता या दोन्ही उमेदवारांची निवड ही बिनविरोध झालेली आहे आणि म्हणूनच थोड्या वेळातच राजहंस सिंग हे आपला आमदारकीचं जे सर्टिफिकेट असतं ते त्यांना मिळणार आहे आणि थोड्या वेळातच ते आमदार घोषित केले जाणार आहेत. सुनील शिंदे हे आमदारकीचं जे सर्टिफिकेट आहे ते घ्यायला कधी जाणार आहे ही माहिती अजून तरी मिळू शकलेली नाही. परंतु हे दोन्ही आमदार जे आहेत आता बिनविरोध निवडून आले असं म्हणता येईल. मुंबईच्या दृष्टीनं ही निवडणूक सुद्धा बिनविरोध होणं अतिशय गरजेचं होतं. कारण महापालिकांच्या निवडणुका जवळ आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक पक्ष जो आहे तो आपली सगळी ताकद पणाला लावून काम करत असतो आणि सगळ्याच विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होत असतो. कारण गुप्त मतदान असतं, कुणी कुणाला मतदान केलं हे कळत नाही आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो. मुंबईत सुद्धा जेव्हा 3रा अपक्ष उमेदवार जेव्हा उभा राहिला त्यावेळेला हाच प्रश्न निर्माण केला गेला होता की घोडेबाजार व्हावा, नगरसेवकांना निवडणुकीमध्ये पैसा खर्च करता यावा, यासाठी त्यांना थोडे पैसे मिळावे या उमेदवारांकडनं, यासाठी हा अपक्ष उमेदवार उभा केला गेला अशी चर्चा रंगलेली होती. त्यानंतर काल आता अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर राजहंस सिंग आणि सुनील शिंदे हे बिनविरोध निवडून आल्याचं आपण बघतोय. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. पुढे बातमी आहे परमबीर सिंग यांच्याबद्दलची. परमबीर सिंग यांची ठाणे कोर्टात आज त्यांनी हजेरी लावलेली आहे. चौकशी सोडून परमबीर सिंग हे कोर्टाच्या दिशेने गेल्याचं आपण बघतोय आणि अजामीनपात्र वॉरंटबाबत त्यांनी आज कोर्टात उपस्थिती लावली. त्यामुळे आता हे बघायचं की याबद्दल न्यायालय काय निर्णय घेत आहे. परमबीर सिंग यांनी आज ठाणे कोर्टात हजेरी लावली आहे. खरं तर त्यांनी आज चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी त्यांना हजर होणं अपेक्षित होतं. तसे आदेश त्यांना देण्यात आलेले होते. बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, परमबीर सिंग यांनी चौकशीला जाणं अपेक्षित होतं, म्हणजे चौकशीकरता उपस्थित राहणं अपेक्षित होतं. असं असतानाही ठाणे कोर्टाच्या दिशेने त्यांनी का धाव घेतली? विशाल, खरं तर आता परमबीर सिंग हे स्वतःच्या डोक्याने चालत नसून त्यांची लिगल टीम जी आहे, वकिलांची टीम जी आहे, ते प्रत्येक मूव्ह जे आहे परमबीर सिंग यांची ठरवतात. प्रत्येक क्षण त्यांनी कुठे जावं, कोणाकडे चौकशीला जावं, कशा पद्धतीने जावं, ही सगळी जी प्रक्रिया आहे ही सगळं फक्त आणि फक्त त्यांचे वकील ठरवतात. आपल्याला माहिती आहे की सकाळी 11च्या सुमारास परमबीर सिंग हे चौकशीला या ठाणेनगर पोलीस स्टेशन आले होते. त्यांची जवळपास 4 तास चौकशी झाली. ही चौकशी अर्धवट सोडून ती आता न्यायालयात गेलेले आहेत, ठाणे न्यायालयात गेलेले आहेत. कारण का ठाणे न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्या वॉरंटला रद्द करण्याकरता परमबीर सिंग हे न्यायालयामध्ये गेलेत. त्यांनी त्या ठिकाणी अर्ज देखील दिलेला आहे की मी न्यायालयामध्ये हजर झालेलो आहे, तपास यंत्रणांसमोर मी चौकशीला हजर झालेलो आहे आणि इथून झाल्यानंतर पुन्हा मी तपास यंत्रणांसमोर चौकशीला हजर राहणार आहे. याच्याकरता माझ्या विरोधात तुम्ही जे अजामीनपात्र वॉरंट जारी केलेलं आहे ते रद्द करावं. खरं तर ही सगळी खेळी जी आहे ती परमबीर सिंग यांच्या वकिलांची आहे. कारण का सुप्रीम कोर्टातून त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला आहे, अटकेपासून संरक्षण घेतलेलं आहे. हे सर्व असताना
जर दोन्ही कोर्टाने जर त्यांचं वॉरंट रद्द केलं नाही, म्हणजे त्यांच्या विरोधात जे अजामीनपात्र वॉरंट काढलेलं आहे ते जर रद्द केलं नाही, तर सुप्रीम कोर्ट त्यांना पुढे जाऊन सांगू शकतं की तुम्ही या न्यायालयामध्ये जाऊन हजर व्हा. तिथे परमवीर सिंग यांच्यावरती अटकेची कारवाई होऊ शकते. ही कारवाई होऊ नये याच्याकरता ते आधीच आता ते ठाणे न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत. इकडे त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. काल त्यांनी किला कोर्टामध्ये ॲप्लिकेशन केलं होतं. असं कळतंय की उद्या ते चांदीवाल आयोगासमोर जाणार आहेत आणि तिथून ते पुन्हा किला कोर्टात जातील. म्हणजे आपल्या विरोधामध्ये न्यायालयाने जे जारी केलेले वॉरंट आहेत ते रद्द करण्याकरता परमवीर सिंग यांची खेळी आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते त्यांना पुन्हा आदेश देऊ शकत नाही. त्यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यासाठी म्हणून त्यांची ही सगळी धावपळ होताना आपण बघतोय. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघूयात नगरसेवकांवरती एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर वैयक्तिक फायदा असला की सर्वपक्षीय नगरसेवक सर्वसामान्यांचं हित धाब्यावर बसवण्यासाठी कसे एकत्र येतात याचं उदाहरण जे ते पुणे महापालिकेत पाहायला मिळतंय. निवडणुकीच्या तोंडावर आपली नावं छापून घरोघरी बादल्या आणि पिशव्या वाटता याव्यात म्हणून वर्गीकरण करून 10 लाख रुपये प्रत्येकी नगरसेवकाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक दरवर्षी कचऱ्याच्या ढकलगाड्या, बादल्या, बाकडे, कापडी पिशव्यांसाठी निधी खर्च करतात. मात्र त्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतोय. 6 महिन्यांपूर्वी आयुक्त आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत या खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत हा निर्णय फिरवण्यात आला आणि या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. महापालिकेत सध्या 162 नगरसेवक असून प्रत्येक नगरसेवकाला 10 लाख रुपये बकेट आणि बाकडी घेण्यासाठी मिळणार असल्याने 16 कोटी 20 लाख रुपये खर्च होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रचार करण्यासाठी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. दुर्दैव असं आहे की तरीही आज कोपऱ्यावरच्या स्ट्रीट व्हेंडर्सकडे कॅरी बॅगचा खच पडलेला आहे. म्हणजे कॅरी बॅग कमी व्हाव्या हा जो काय उद्देश ते म्हणत होते तो अजिबात साध्य झालेला नाही. हजारो बाकडी गेल्या काही वर्षात पुणे शहरात बसले, त्याचा कुठलाही लेखाजोखा आज कुणाकडेही नाही. नक्की कुठं बसवली होती, त्याची आज काय अवस्था आहे. असं असताना सुद्धा नव्याने परत प्रत्येक नगरसेवकाने 5 लाख रुपयाची बाकडी आणि 5 लाख रुपयाच्या ज्यूट बाग्या किंवा बकेट देण्यासाठी निधी मिळणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. पुणेकरांच्या करांच्या पैशाचा अपव्यय आहे. महापालिकेच्या खर्चाने नगरसेवकांच्या नावांची जाहिरात करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे तातडीने थांबलं पाहिजे. कुठेतरी आज ह्या संदर्भातला सर्वपक्षीय ठराव आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते पैसे या माध्यमातून वर्गीकरण करून घेतलेले आहेत. पण अशा प्रकारे कदाचित काही बोटावर मोजण्यात लोकांचा स्वतःच्या नावं छापून घेण्याच्या संदर्भात स्वार्थ असेल, पण बाकीच्यांच्या डोक्यात तर शहर विकास हाच असतो. त्याच्यामुळं आपण जे म्हणतात त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि एकूणच ज्यूट बॅगेच्या संदर्भामध्ये किंवा बॅग छापून घेण्याच्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे कोणी फारसा काय ठराव दिलेला नाही. पण माझ्या पक्षातल्या मंडळींनी तर निश्चित बेंचेस असतील किंवा बाकीचे म्हणजे त्यांची बाकीची कामं आहेत 80% आणि मग 10-20% ज्याच्यामध्ये बेंचेस आणि ढकलगाड्या या संदर्भात ठराव दिलेला आहे. पण मला असं वाटतं की एकूणच नागरिकांच्या अपेक्षेनुसारच कामकाज करण्याचा प्रयत्न आहे. नगरसेवक जे काम करत असतात तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही उपाय किंवा काही योजना ते करत असतात. तर रस्त्याचं जर का तुम्ही बघता आता सगळे नगरसेवक लावत असतात बोर्ड की सावधान, नीट, अमुक. तर हा एक पॅटर्न पडलाय. परंतु ही सूचना अत्यंत चांगली आज आलेली आहे की जर का हे करत असताना तुम्ही त्याच्यावर त्यांचं नाव छापू नये आणि लोकांना प्रबोधनात्मक जास्त त्याचा विचार व्हावा. ही सूचना नक्कीच अंमलात येते का हे तपासून बघावं लागेल. पुढे पाहूयात. इस्रायल हे त्यांच्या कृषी तंत्रासाठी जगभरात ओळखलं जातं. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी अनेक दशकांपासून इस्रायलनं तंत्र विकसित केलंय. आता आपल्या बुंदेलखंड भागातील शेतकरी पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याच तंत्रज्ञानाचा वापर करतायत. मिशन पाणीचा अहवाल एकूण समोर येतोय. बुंदेलखंड में विशेष समस्या पानी की कई सालों से रही है. आए दिन भी समस्या बढ़ती जा रही है, जिसके कारण आए दिन के यहाँ के जो भी खेती से रिलेटेड हमारे किसान हैं वो खेती को मजबूरी में छोड़ते हुए कहीं ना कहीं बाहर पलायन करने के लिए मजबूर हो रहे हैं. पहले से आज की कंडीशन में ऐसा कि दिन प्रतिदिन हम लोगों की खेती की जो उपज होती है वो कम होती गई है. खर्चा ज़्यादा हो रहा, प्रॉफिट कुछ होता नहीं है.
और जिस वजह से हम लोगों को आज आधुनिक खेती की ओर बढ़ना पड़ रहा है। मुझे आधुनिक खेती में इंटरनेट के जरिए नेट एफएम कंपनी के बारे में पता चला, जो कि एक इजराइल की कंपनी है। और नेट एफएम कंपनी मुझे इसलिए अच्छी लगी क्योंकि नेट एफएम में जो ड्रिपर होता है ड्रिप में, तो जो पहला ड्रिपर है और लास्ट का ड्रिपर, इन दोनों के जो पानी का डिस्चार्ज है वो बराबर समानता रहता है। मेरे कहने का मतलब ये है कि 1 एकड़ पे अगर 8 से 10 हज़ार प्लांट आते हैं अपने, तो 10,000 के 10,000 पौधों के पास बराबर पानी जाता है और बराबर खाद जाता है। चना, गेहूँ, मटर, सरसों की खेती करता था, उसमें मेरे लिए कोई ज़्यादा प्रॉफिट नहीं होने की वजह से श्री महेंद्र जो कृषि वैज्ञानिक हैं, उनके द्वारा हमारे लिए जो है बताया गया कि आप जो है ये खेती छोड़ के सब्जी की खेती कर कीजिए। शिवाजी जी के द्वारा नेटाफेम ड्रिप लगाया गया, तो हमने मिर्च है, टमाटर है, बैगन है और शिमला मिर्च है, इसकी जो है सब्जियां तैयार की। उसमें हमको बहुत ज़्यादा जो है प्रॉफिट हुई। उम्मीद भी है कि आगे चल के हमारी खेती अच्छी होगी, हम सफल किसान बनेंगे। स्वच्छता और पानी, पानी हमको बचानी है ये जिंदगानी। यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।